चला. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आवाज येतोय का एकदा बघा. क्लिअर दिसतंय का? आवाज येतोय का? एकदा थंब करून पाठवा. निलेश आंदोरे, हाय सर. आवाज क्लिअर येतोय का? थंब करून पाठवा एकदा. आवाज क्लिअर येत असेल तर थंब करून पाठवा. क्लिअर दिसतंय का? संख्या सगळे ओके सर. प्रसाद पोद्दार ओके सर. ओके सर. उगले मयूर हो सर. चला बघा. आज आपल्याला काय बघायचे बघा. त्रिकोण चौकोन मोजणे हा चॅप्टर बघायचा आपल्याला. त्रिकोण चौकोन मोजणे हा चॅप्टर बघायचा आहे. कारण त्रिकोण चौकोन मोजण्यावर पोलीस भरतीला किमान एक तरी प्रश्न असतोयच. किमान एक तरी प्रश्न असतोयच. मग आपण त्रिकोण चौकोन मध्ये 3 टाईप पडले तर 3 टेक्निक मध्ये अख्खा त्रिकोण चौकोन चॅप्टर सगळा बसणार बघा आता. पहिला टाईप नंबर 1 अगोदर बघतो. हे एकूण 3 टाईप आहेत. एकूण किती 3 टाईप पडले अख्खा त्रिकोण चौकोनचं. तर बघा कन्सेप्ट सांगतो. कुठं आहे सांगतो बघा. हे किती त्रिकोण ही एक त्रिकोण आहे ना. किती त्रिकोण आहेत बरं नो? ही एक त्रिकोण आहे. आणि जर मी ह्यात रेष मारली किती झाला बरं नो? 2 का 1? किती बघा ही एक ह्यातला एक किती 2 आणि ह्या दोघांचं मिळून काय 3 दोघांचं मिळून काय झालं 3 झालं ना. हा एक 2 आणि दोघांचं मिळून एक 3. मग बघा काय काय करणं फक्त अंक टाकायचे 1 आणि 2 अंक टाकायचे आणि अंकाची बेरीज करायची. मग 1 अधिक 2 बरोबर किती बनवून 3 एकूण त्रिकोण किती बनव ह्या 3. तर सांगा ह्या आकृतीत बाकी त्रिकोण आहेत. तर बघा अंक टाकायची बेरीज करायची 1 2 3 आणि 4. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4. 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10. म्हणजे ह्या आकृतीत किती 10 त्रिकोण येतं. किती बनव 10 त्रिकोण येतं. मग मी असं करतो बघा. ही कुठून आले 10 सांगतो बघा. हे 10 कुठून आले का ते सांगतो आधी बघा. हे पहिल्या रेषेपासून इथपर्यंतचा ही एक त्रिकोण. त्याच्यानंतर ह्याच रेषेपासून इथपर्यंत 2 त्रिकोण. ह्याच रेषेपासून ह्या तिघाचा मिळून एक 3 त्रिकोण. ह्या रेषेपासून हे चौघाचा मिळून एक 4 त्रिकोण. इथपर्यंत क्लिअर का? कसं आलंय बघा. इथनं इथपर्यंत 1 इथनं इथपर्यंत 2 ह्या रेषेपासून तिघाचा 3 ह्याचा 4. त्याच्यानंतर बघा आता ही रेष झाली ह्या रेषेपासून ह्या रेषेपासून इथपर्यंतचा एक त्रिकोण. ह्या दोघांचं मिळून 2 त्रिकोण. ह्या तिघाचं मिळून 3 त्रिकोण. ह्या लाल रेषेपासून किती झाले पूर्ण लाल रेषेपासून किती झाले पूर्ण लाल पासून 4 पुन्हा ह्या रेषेपासून झाले किती 3. त्याच्यानंतर बघा इथनं इथपर्यंतचा 1 ह्या दोघांचं मिळून 2 झालं किती 2. त्याच्या पुढे बघा आता शेवट हे काय हे एक त्याचं किती ही 1 हे काय 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 1 10. म्हणजे अंक टाकायचे आणि काय करायचे पूर्ण बेरीज करायची. अंक टाकायचे काय करायचे बेरीज करायची. मग चला पहिल्यापासून सोडा चला. काय करायचे अंक टाकायचे आणि बेरीज करायची. सोडा पहिल्यापासून. एकूण त्रिकोण किती? पुढे विचारला प्रश्न रायगड पोलीस 2024 ला रायगड पोलीस 2024 ला एकूण त्रिकोण किती द्या? एकूण त्रिकोण किती? रोहित कचरे 21 सर. गणेश पवार 21 सर.
माळी सर 21 21 21 चला बघा काय करायचं फक्त आपल्याला अंक टाकायचे आणि काय करायचे रे? बेरीज करायची अंक टाकून बेरीज बघा इथे एक अंक टाकतो हे 2 हे 3 हे 4 हे 5 आणि किती 6 भागायचं मग 6 अंक टाकलं मग सांग मला 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 6 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 आणि 6 21 15 आणि 6 21 मग ह्या त्रिकोणाचा बरोबर किती 21 पर्याय नंबर 2 पर्याय नंबर 2 ते क्लिअर का फक्त अंक टाकायचे काय करायचे पूर्ण बेरीज करायची अंक टाकून बेरीज चालतंय आपला प्रश्न एकूण त्रिकोण किती एकूण त्रिकोण किती सोडवत आहे पुढं सार्थ कांदोरे 21 तर त्या पुढे सोड त्या पुढला सोडवा सांगू चला इथे एक अंक टाकतो इथे 2 टाकतो हे 1 आणि 2 जरा बरोबर 3 त्रिकोण तिथं निमित्त वर्ग जरा बरोबर 3 त्याच्यानंतर बघा खाली मोठे त्रिकोण बघा ही 1 आणि 2 1 आणि 2 3 वरी 3 आणि खाली 3 3 अधिक 3 जरा बरोबर 3 3 6 त्रिकोण 3 आणि किती 6 त्रिकोण पर्याय नंबर 1 पर्याय नंबर 1 सातपोतदार 6 क्रांती थोरात 6 विशाल दराडे 6 अर्चना कांबळे 6 मयूर ओगले 6 शीतल गाळेकर 6 चालतंय पुढे बघा त्यापुढला प्रश्न पुढे चालला प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस सिंधुदुर्ग पोलीस भरती 2024 ला 2024 ला चालला ह्याच वर्षी चाललाय ह्याच वर्षी चाललाय 2024 ला काय प्रश्न आहे बघा त्रिकोण पाहिजे किती एकूण त्रिकोण किती एकूण त्रिकोण किती सांगू गणेश पवार 18 सर संकेत सगळे 18 शीतल गाडेकर 18 गीता माळी 18 चला बघा काय करायचंय फक्त अंक टाकायची बेरीज करायची ना ही 1 ही 2 आणि हे 3 1 आणि 2 3 3 आणि 3 6 हितनं वर किती राहत 6 त्रिकोण हितनं वर किती राहत 6 त्रिकोण त्याच्यानंतर बघा इथं 1 2 आणि 3 1 आणि 2 3 आणि 3 तिथं पण 6 त्रिकोण तर 1 2 आणि 3 1 आणि 2 3 आणि 3 6 त्रिकोण मग 6 अधिक 6 अधिक 6 6 अधिक 6 12 आणि 6 18 त्रिकोण 12 आणि 6 किती 18 त्रिकोण फक्त अंक टाकायचे आणि बेरीज करायची कुठे चाललाय सिंधुदुर्ग पोलीस 2024 ह्याच वर्षी चाललाय पर्याय नंबर 2 पर्याय नंबर 2 चला विशाल दराडे आंधळे निलेश 18 18 त्याच्या पुढे चला त्याच्या पुढला सोडा एकूण त्रिकोण किती एकूण त्रिकोण किती हा एकूण त्रिकोण किती सांगू 84 शीतल गाडेकर अंक टाकायचे बघ काय करायची रे बेरीज करायची बघा हे 1 2 3 हे 4 हे 5 भाग आणि हे 6 भाग हे किती भाग 6 भाग सांगा 1 आणि 2 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 आणि 6 21 15 आणि 6 21 हे खाल्ल्या पडीत पूर्ण मोठं त्रिकोण किती रे 21 मोठं त्रिकोण किती 21 रोहित उमरे 21 दत्ता मार्कड पर्याय नंबर 2 सर माहिती किती येणार बघा इथे पण 21 येणार कारण 1 2 इथे 1 2 3 4 5 आणि 6 ह्याची बेरीज झाली किती 21 इथं किती रे 1 2 3 4 5 आणि 6 किती आलं 21 आणि इथे किती येणार पण 21 21 अधिक 21 अधिक 21 21 चोक 21
अधिक 21 अधिक 21 अधिक 21. 21 चौ किती भरणं? 84. 21 चौ किती? 84. पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. सध्या आपला प्रश्न बघा. त्याच्या पुढे बघा. थोडा ऍडव्हान्स आहे त्यापेक्षा थोडा वेगळा प्रश्न आहे. चला. थोडा वेगळा आहे म्हणलंय. मगाच्या त्याच्यात फरक आहे का नाही? आवाज क्लिअर येतोय का? आवाज क्लिअर येतोय? सध्या पुढं सांगू. बघा चला. मी अंग राहतो खाल्लं. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. काय करायचं? टांग राहायची आणि बेरीज करायची. उत्कर्ष शेंडगे 84. मग आता सांग. कोमल गोडके 41 सर, शीतल गाडेकर 41 सर. बघा आता. ही 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 6 21. 15 आणि 6 किती बनव? ही 21. म्हणजे खाल्ल्या मोठं जर त्रिकोण आपलं होतं किती बनणार? 21 बनणार. मोठं त्रिकोण किती? 21. त्याच्यानंतर बघा. इथं ही 1, 2, 3 आणि किती? 4. कारण हे रेष कुठपर्यंत आहे फक्त? 4 पर्यंत रेष आहे ना. मग 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. हे झालं किती? 10 त्रिकोण. आता ही रेष दिसते ना तुम्हाला? ही रेष कुठपर्यंत आहे बरं? पहा ही 1, 2, 3 आणि 4 बॉक्स. 4 बॉक्सला रेष आहे ना. मग त्याची बेरीज 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. किती येणार किती? 10. आता निचाला एकूण त्रिकोण किती? 10 अधिक 10 अधिक 21. 10 अधिक 10 अधिक 21 बरोबर 10 आणि 10 20 आणि 21 41. 20 आणि 21 41. पर्याय नंबर 4. पर्याय नंबर 4. 41 सर 41 सर. सुरेश खाडे 41. किशोर शिंदे 41. चालतंय पुढे. प्रदीप पळेकर 41 सर. त्या पुढला सोडा जरा. टाईप टाईप आहे प्रश्न आहे. जगन्नाथ माळी. चल त्या पुढला सोड. चल त्या पुढला सोडा बरं. त्याच टाईप मधला प्रश्न आहे. अंक टाकायचे काय काय तर बेरीज करायची. अंक टाकून बेरीज. चला सोडवा. महादेवी पाचबाई पर्याय नंबर 1. 63. उत्कर्ष शेंडगे 63. बघा. 1, 2, 3, 4 4, 5, 6 आणि 7 भाग आहेत. एकूण किती? 7 भाग आहेत. मग किती आले मित्र? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21 आणि 7 28. 21 आणि 7 28. मोठं ते प्रमाण किती रे? 28 झालं. 63 63 63. वर बघा चला. 63. त्याच्यानंतर 1, 2, 3 आणि 4 भाग आहेत. पहिले कुठून येईल? 4 भागापर्यंत ना. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 आणि 4 10. 6 आणि 4 किती? 10 त्रिकोण आहेत. त्याच्यानंतर बघा. ही रेष कुठपर्यंत येईल? हे 1, 2, 3, 4 आणि 5 भाग आहेत. किती ते 5 भाग आहेत? 1 आणि 2, 3 आणि 3, 6 आणि 4, 10 आणि 5 हे 15 त्रिकोण. 10 आणि 5 15 त्रिकोण. पहा मध्ये एक आडवी रेषा आहे. मध्ये एक आहे रे आडवी रेषा आहे. इथे 1, 2, 3 आणि 4 बॉक्स येतं. 4 बॉक्सला आडवी रेषा आहे. मग 1 आणि 2, 3 आणि 3, 6 आणि 4, 10. हे किती त्रिकोण? 10 त्रिकोण. सगळ्याची बेरीज 10 अधिक 10 अधिक 15 अधिक किती रे? 28. 10 आणि 10 20 आणि 15 35. 35 आणि 28. 35 आणि 28 किती रे? 63. 35 आणि 28 63. ह्या डायग्राम मध्ये एकूण किती? 63 त्रिकोण आहेत. किती? 63 त्रिकोण आहेत. इथपर्यंत क्लिअर? ओंकार गायकवाड 63, विशाल दराडे 63, कोमल पाळवदे 63. चालतंय पुढं. त्यावेळी थोडी वेगळी उगले मयूर 63. चालतंय पुढला थोडे
चालतंय आपल्याला सोडा. एकूण त्रिकोण किती एकूण त्रिकोण किती आहेत सांगू. बघा आधी बघा उभं त्रिकोण आपल्याला हे एक पूर्ण, हे दोन, हे तीन भाग, चार भाग, हे पाच भाग. मग एक आणि दोन, तीन, तीन आणि तीन, सहा आणि चार, दहा आणि पाच, 15. एक वाजता किती बनलं इथं? 15 त्रिकोण. एकूण किती? उभं जर मोठं मापलं तर किती झालं? 15 त्रिकोण. उभं मोठं मापलं तर किती? 15 त्रिकोण. त्याच्या पुढे बघा. ह्या साईडला आहे, ह्या साईडला. ही जो उभं त्रिकोण आहे का? त्याचं असं आडवं मांडलंय ना. तर काय मांडलेलं? आडवं मांडलंय. ही एक, हे दोन, तीन आणि चार. एक आणि दोन, तीन, तीन आणि तीन, सहा, सहा आणि चार, 10. 6 आणि 4, 10. 15 अधिक 10 किती झालं? 25. 15 आणि 10 किती? 25. पण बघा ह्या 25 मध्ये ही ज्यावेळेस तुम्ही उभं मापलं उभं, त्यावेळेस ही बॉक्स मापला होता ना. ही बॉक्स मापला होता. आणि नंतर हे आडवं मापताना बी ही बॉक्स मापलाय. म्हणजे हा बॉक्स 2 वेळेस काउंट झाला ना. हा बॉक्स काय रे? 2 वेळेस काउंट झालाय. मग किती? एकूण झालं 25. 2दा काउंट झालाय मग 25 मधनं एक गेलं. राहिले बरोबर किती? 24. 25 मधनं एक गेलं राहिले किती? 24. मग 24 पर्याय आहे का? 24 पर्याय आहे का रे? नाही. हे किती व्हायला पाहिजे तर? 41, 24 पर्याय आहे. 41 काय आहे रे? टाईप करून चुकलंय तिथं. 41 काय आहे? 24. मग पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1. किती येणार? 24. कारण इथला फक्त एक आम्हाला होणार ना. हा मापताना काय रे? ही मापलाय उभा मापताना याचा मापलाय. आणि ही 1, 2, 3 आडवं मापताना बी डबल काउंट झालाय. मग त्यामुळे 15 आणि 10 25 त्यातनं एक कमी. कारण हा कोपऱ्याचा डबल काउंट होतोय ना. हे कोपऱ्याचा डबल काउंट झालाय मग एक कमी. मग 25 मधनं एक गेलं. किती? 24. किती रे? 24. चालतंय आपला प्रश्न सोडा. चालतंय आपला सोडा प्रश्न. एकूण त्रिकोण किती एकूण त्रिकोण किती? चला सांगा. सांगू. भांगा टाकतो मी काय रे? एक, हे दोन, हे तीन आणि 4 अंक टाकतो. 1 आणि 2, 3 आणि 3, 6 आणि 4, हे झालं 10. 6 आणि 4, 10. अधिक. आता उभं मापले का नाही? मध्ये हे पण मापलाय, हे पण मापलाय हा. हे पण मोजलाय आपण, हे पण मोजलाय. त्याच्या पुढे बघा. आता ही 1, 2 आणि 3 भागायचं. 1 आणि 2, 3 आणि 3, 6. 3 आणि 3 किती? 6. अधिक. ही 1 पूर्ण आणि हे 2. 1 आणि 2, 3. 1 आणि 2 किती? 3. 10 आणि 6, 16 आणि 3 किती? 19. 16 आणि 3 किती झालं? 19. पण ही 1, 2, 3, 4 उभं मापलाय का? त्यावेळेस ही पण मापलाय. आणि आडवं मापलंय का? त्यावेळेस बी ही बॉक्स मापलाय. हा बॉक्स काय रे? डबल काउंट झालाय ना हा बॉक्स. उभे पण मोजला मोजला जातो ही आणि हे आडवं मोजले का? त्यावेळेस बी मोजलाय. मग डबल काउंट झाला. हिथला एक कमी आणि हिथला आडवं मोजताना हिथला एक कमी. हिथला एक आणि हिथला एक किती रे? 2 कमी ना. 19 मधनं 2 गेले. तर काय होईल? डबल काउंट होते ना. हिथला एक डबल काउंट आणि तिथला एक डबल काउंट व्हायला. मग 19 मधनं 2 गेले झाले किती? 17. राहिले किती वरनं? 17. मग पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. 17, 17, 17, 17 सर. क्लिअर. सोनाली, सोनवणे, सोनाली. 17 सर. चालतंय आपल्याला थोडं. एकूण त्रिकोण किती? एकूण त्रिकोण किती? समजा अशी जरी आकृती आली तरी आपल्याला कळलं पाहिजे ना ह्यात त्रिकोण किती तर. कारण ज्यावेळेस तुम्ही त्रिकोण चौकोन आपला चॅप्टर संपन्न काही त्यावेळेस तुमचा एक पण प्रश्न राहणार नाही. संपूर्ण पोलीस भरती सरळ सेवा तुमचा एक पण प्रश्न राहणार नाही. पाळवदे कोमल पर्याय नंबर 3. 0. हर्षित पिंगळे. अरे काय सांगितलं ह्यात काय विचारायला? एकूण त्रिकोण किती ना? एकूण त्रिकोण किती तर? काय काय अंक टाकायची बेरीज 1 आणि 2 किती झालं?
एकम दोन किती रे? तीन. ह्या त्रिकोणाला करून किती? तीन. पर्याय नंबर किती? एक. पर्याय नंबर एक. उत्कर्ष शेंडके 3 सर, 3 सर. समीश पवार 3 सर. अर्चना कांबळे 3 सर. संकेत सगळे 3 सर. शून्य कसा येईन? इथला एक त्रिकोण, हा एक त्रिकोण आणि दोघांचा मिळून एक तीन त्रिकोण. किती झाले त्रिकोण? तीन. चालतंय पुढे सोडवा. चालतंय पुढे सोडवा. मयूर साठे. पर्याय नंबर एक. ह्यात कोण किती? कोण र? कोणच. मग किती रे? अंक टाकायचे ना. एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. ह्यात काय रे? कोण किती? काय चालू आहे ना? कोण किती? सांगा. मग किती अंक? एक आणि दोन, तीन आणि तीन, सहा आणि चार, दहा आणि पाच, 15 आणि सहा किती? 21. 15 आणि सहा किती बनव? 21. हे प्रश्न विचारलाय हा. सरळ विचारलाय. एकूण कोण किती? किती येणार इथं? 21. पर्याय नंबर तीन. पर्याय नंबर काय रे? तीन. सरळ विचारलाय. जर समजा आपला आला चुकून, तर माहितच हवं. आला चुकून तर माहितच हवं. हे टाईप एक कळला का आता? टाईप एक कळलाय का? टाईप एक काही करू नको. टाईप एक काय रे? अंक टाकायचे आणि बेरीज करायची. टाईप एक काय? अंक टाकायचे आणि बेरीज करायची. आता आपल्याला काय पाहिजे करू? टाईप नंबर 2. काय पाहिजे? टाईप नंबर 2. चला बघायला वर आता. टाईप 2 काय? बघा टाईप 2 मध्ये आपल्या आकृती कसला पाहिजे बघा. टाईप 2 मध्ये आकृती काय बघायची बघा. टाईप 2 च्या आकृती बघा. टाईप 2 च्या आकृती बघा. टाईप 2 आपले हे बघायचं आहे. टाईप 2 हे बघायचं आहे आपल्याला. चला. आधी कन्सेप्ट सांगतो कुठून आलाय ते. आधी कुठून आलाय सांगतो. एक एक मिनिट बघा व्यवस्थित बघा. टाईप 2 समजा पण आकृती. ह्या चौकोनात आडवीस मारली. किती त्रिकोण झालं रे? खालला एक आणि वरला एक. किती झालं? 2. आणि दोघांचं म्हणून एक 3. असं होईल का? असं होईल कारण नाही काय रे? हे खालला एक त्रिकोण, वरला एक त्रिकोण. दोघांचं मिळून काय म्हणतो? त्रिकोण होणार नाही. काय म्हणतो? चौकोन होईल. काय होईल? चौकोन. त्रिकोण होईल का? नाही. ह्यात त्रिकोण किती? 2. त्रिकोण किती? 2. पण बघा आता. मी अशी एक रेषा मारली. हा त्रिकोण किती होणार पण ह्यात? तेव्हा काय करायचं सांगतो. आधी शॉर्टकट सांगतो. ते कुठनं आलंय ते पण सांगतो. बघा. ही 1, ही 2, 3, 4. पहिलं आधी काय करायचं रे? अंक द्यायचं. काय द्यायचं? अंक द्यायचं. मग शेवटचा अंक कधी? 4 आहे. मग शेवटचा अंक गुणिले 2. शेवटच्या अंकाची डबल करायची. 4 ची डबल किती रे? 8. 4 ची डबल किती बनव? 8. मग हे त्रिकोणाला बनवून किती? 8. हे त्रिकोणाला किती? 8. आता हे 8 त्रिकोण कुठून आला सांगतो बघा. हे 8 त्रिकोण कुठून आला ते सांगतो. आपलं काय टेक्निक बी कळली पाहिजे. ट्रिक पण कळली पाहिजे आणि ती कुठून आले संकल्पना बी कळली पाहिजे ना. संकल्पना पण कळली पाहिजे. बघा. ही पूर्ण 1. हितला एक 2. ही किती रे? 3. हा किती रे? 4. ही 1, 2, 3 आणि 4. त्याच्यानंतर बघा. ह्या दोघांचे म्हणून एक. 1 आणि 4 चा. हे झाला 5. 2 आणि 3 चा. किती झालं? 6. त्याच्यानंतर 1 आणि 2 चा. हे वरला. 7. त्याच्या खालला 3 आणि 4 चा. 7 आणि 1. 8. 7 आणि किती बनव? 8. मग तुम्ही असं मोजायचं नाही. तुम्ही काय करायचं रे? शेवटचा अंक गुणले 2. शेवटच्या अंकाची डबल करायची. 4 ची डबल किती रे? 8. 4 ची डबल 8. समजा अशी आकृती आली बनव. आता काय सांगितलं टेक्निक? शेवटचा अंक गुणले 2. मग शेवटच्या अंकाची डबल करायची. इथे एक अंक टाकतो 2, 3, 4, 5 आणि किती रे? 6. मग शेवटचा अंक आहे 6 आहे. शेवटचा अंक आहे रे 6. मग 6 ची डबल 6 गुणिले 2. 6 दुने 12. हे त्रिकोण किती बनलो? 12. हे झालं काय रे? ट्रिक. आता हे कुठं आलंय सांगतो बघा. 1
हे 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 6 त्रिकोण दिसतात आपल्या डोळ्याला 6 त्रिकोण येतात त्याच्यानंतर बघा ह्या दोघांचे मूल्य आहे 6चा आणि 1चा 7 3 आणि 4चा 8 त्याच्यानंतर बघा ह्या खाली 1 5 आणि 6चा 1 5 आणि 6चा 9 2 3 आणि 4चा 10 परत 1 2 आणि 6चा 11 त्याच्या विरुद्ध 3 4 आणि 5चा 11 आणि 1 12 11 आणि किती बनलं 12 तर तुम्ही असं बघ असं मोजायचं नाही काय करायचं अंक टाकायचं शेवटचा अंक गुणले 2 शेवटचा अंक गुणले किती 2 त्याच्या पुढे बघा समजा अशी आकृती आहे समजा आता अशी टाकायची पूर्ण तर काय करायचं अंक टाकायचे त्याचे काय करायचे दुप्पट इथे 1 हे 2 हे 3 हे 4 हे 5 हे 6 हे 7 हे किती रे 8 शेवटचा अंक आहे 8 मग 8 ची दुप्पट किती रे 8 ची दुप्पट 8 गुणिले 2 किती येईल पूर्ण 16 मग ह्या त्रिकोणाचा किती पूर्ण 16 मग तुम्ही पाठ करायचे काय करायचं शेवटचा अंक गुणले 2 इथं 8 शेवटचा अंक आहे 8 ची दुप्पट 16 हे 6 शेवटचा अंक 6 ची दुप्पट 12 4 शेवटचा अंक आहे 4 ची दुप्पट 8 मला सांगा आता ही 16 कुठं नाही सांगतो ही 16 कुठं नाही सांगतो बघा ही 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे डोळ्याचे दिसेल किती 8 त्याच्यानंतर बघा हो ह्या दोघाचा 8 आणि 1 चा 9 2 आणि 3 चा 9 आणि 1 10 4 आणि 5 चा 10 आणि 1 11 6 आणि 7 चा 11 आणि 1 12 त्रिकोण 11 आणि 1 12 कोण म्हणायचं 1 आणि 8 चा 1 2 आणि 3 चा 2 4 आणि 5 चा 3 6 आणि 7 चा 4 ते 8 आणि 4 12 त्याच्यानंतर बघा ही 4 भाग वरल्या साईडचं एक बाजू 2 बाजू 3 बाजू 12 आणि 13 त्या खाल्लं एक त्या खाल्ला हे किती 14 कुठला 4 5 6 7 चा 14 आता हे खाल्ला कोणचा 1 8 7 आणि 6 चा 15 त्याच्यावरला 2 3 4 आणि 5 चा 15 आणि 1 16 15 आणि किती 16 तुम्ही असं मोजायचं नाही काय करायचं शेवटचा अंक गुणले 2 शेवटचा अंक गुणले 2 बघायचं शेवटचा अंक गुणले किती 2 4 आहे 4 दुने 8 इथं 6 आहे 6 दुने 12 इथं 8 आहे 8 दुने 16 इथपर्यंत क्लिअर 16 पहिल्यापासून चला पुढे चाललाय मेरा भाईंदर पोलीस भरती 2024 ला मेरा भाईंदरला ह्याच वर्षी चालला 2024 ला पोलीस भरतीचा प्रश्न काय प्रश्न आहे बघा एकूण त्रिकोण किती सांगू तेजस्वारे सांग चल क्रांती थोरात 12 आकांक्षा विरगड 12 दिव्या काटे 12 मयूर कोमल पावती 12 12 12 अंकुश कोमल घोडके 16 16 16 संख्या सगळे 16 चला बघायचं दादा पर्याय नंबर 2 पुढे चालाय रे ह्याच वर्षी चालाय मेरा भाईंदर पोलीस भरती 2024 ला वरी बघा आता मला सांगा ही काय आहे रे आतमध्ये बॉक्स आहे का आता आपण माहिती बघा तसा बॉक्स आहे का आतमध्ये बॉक्स आहे का आतमध्ये आता आपण बॉक्स बघितलाय ना आता आपण बॉक्स बघितला नाही मांग टाकायचे हा 1 2 3 आणि 4 मग आता काय शिकले मी शेवटचा अंक गुणले हे बॉक्स आहे की ही बॉक्स आहे ना शेवटचा अंक गुणले 2 4 दुप्पट किती 8 4 दुप्पट किती पडनो 8 आठ झाले किती रे 8 8 1 2 3 4
ह्या दोघांचा मिळून 7, दोघांचा मिळून 6, वर दोघाचा 7, खाली दोघाचा 8. मग आपल्याला काय करायचं, शेवटचा अंक गुणिले 2. शेवटचा अंक किती, 4 आहे. 4 चे दुप्पट 8. हिथला 1, हिथला 1, हिथला 1, हिथला 1. हे 8 आणि 4 किती, 12. ही एक त्रिकोण, ही एक त्रिकोण, ही एक त्रिकोण, ही एक त्रिकोण. 8 आणि 4 12. त्याच्यानंतर बघा आता ही त्रिकोण वेगळा मापला आपण, ही वेगळा मापलंय ना. हे दोन्ही मिळून कुठला होईल का आता, किंवा हा त्रिकोण वेगळा मापला आपण, हे बॉक्स वेगळं मापला आपण, हे दोघांचं मिळून कुठला बनते का त्रिकोण, बनते का, नाही. किंवा ही वेगळा मापलाय, ह्याचा आणि आतल्या बॉक्सचा मिळून कुठला त्रिकोण बनतोय का, कुठलं बनतोय कारण, नाही. मग किती, 8 आणि 4 किती, 12. पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 1. सोनवणे सोनाली, पर्याय नंबर 1, 12 सर. चला बघा, कारण दोघांचा मिळून कुठला कॉम्बिनेशनचा कुठला होतोय, कारण दोघांचा मिक्स कुठला होतोय का, नाही होत. त्याच्यानंतर त्या पहिला प्रश्न पहा. चला सोडा आता. चला सांगा, एकूण त्रिकोण किती, एकूण त्रिकोण किती. आता जे कन्सेप्ट कळली असेल का, आता जी कन्सेप्ट कळली असेल तुम्ही सांगणारच. बघा, जी निमित्त आल्यात त्या आधी पहिल्यापासून बघा, मग तुम्हाला कळन. म्हणजे डायरेक्ट 8 लिहिणार, डायरेक्ट 12 लिहिणार, डायरेक्ट 16 लिहिणार, कुठून आले माहित नाही. पुन्हा आधी पहिल्यापासून बघा, पहिल्यापासून बघा, आणि नंतर कळन तुम्हाला. 18 18 18 18. चला बघा, हे 1 2 3 आणि 4, 4 दुने 8. हे आता किती त्रिकोण पूर्ण, 8. आता 8 कुठला म्हणायचं नाही, पहिल्यापासून ज्याला कळलं नाही त्याने पहिल्यापासून व्हिडिओ बघायचा, त्याला कळलं. इथं 8, कारण ह्या बॉक्स मध्ये किती, 8. ह्या बॉक्स मध्ये किती रे, 8. हे मधला अंक पुसू का आता, मधला अंक पुसू. बाकी झालं, हे 8 आणि हे 8, 8 आणि 8 16. काहीच नाही कळलं, मी काय म्हणतोय, काहीच नाही कळलं. तुम्हाला एवढं कळा पाहिजे, ही हे काय साईडला 8 आहे, सर ह्या साईडला 8 आहे. 8 आणि 8 झालं किती रे, 16. 8 आणि 8 16 झालं. त्याच्या पुढे बघा आता. आता बघून आपण ही वेगळा बॉक्स मापलाय, 8 भरला, ही वेगळा बॉक्स मापलाय, 8 भरलं. आता दोघांचं मिळून कॉम्बिनेशनचा, दोघांचे मिळून कॉम्बिनेशनचा किती होते बघायचं. बघ आता, तेजस्वारे तू 16 म्हणतो, ही 8 आणि ही 8 16. दोघांचे मिळून ह्या पॉइंटवर, ह्या पॉइंटवर बघा. बघा मी फिरून दाखवतो हा. बघा ह्या पॉइंटवर बघा, ही एक बाजू, ही 2 बाजू आणि ही 3 बाजू. झाला ह्या पॉइंटवर 1 झाला. त्याच्या वरल्या पॉइंटवर बघा आता, खाल्ल्या पॉइंटवर बघा, ही एक बाजू करणं, ही 2 बाजू आणि हे किती ना, 3 बाजू. किती झालं, 2. किती झालं करणं, 2. किती झालं करणं, 2 त्रिकोण. मग मी इथे लिहू का असं, 16 आणि 2 किती, 18. 16 आणि 2 किती रे, 18. तर ते कसं आलं बघा, ही ही एक बाजू, ही 2 बाजू, किती, ही 3 बाजू, 1. आणि त्याच्या साईडचा ही एक बाजू, 2 बाजू आणि किती ना, 3 बाजू. किती झाली ही, 2. 16 आणि 2 18. 16 आणि 2 बरोबर किती, 18. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. खरंच वैशाली, पर्याय नंबर 3 सर. चालतंय पुढे थोडं, चालतंय पुढे थोडं आता. सोनवणे 18 सर, खरंच वैशाली 18 सर, पाळोदे कोमल 18 सर. चालतंय पुढे थोडं. सांगू, सांगू का, वाघमोडे असं. चालतंय पुढे सांगा. बघा, ह्या बॉक्स मध्ये किती राहतात, 1 2 3 आणि 4. आणि 4 टेबल 8. 4 डबल किती राहत, 8. मग हे झालं 8 करणं. ह्या बॉक्स मध्ये किती, 8. ह्या बॉक्स मध्ये 8. ह्या बॉक्स मध्ये किती राहत, 8. जर आता निम्यातनं कोण आलं असलं का, तर मी 8 8 लिहिलं असलं का, ते मी आलं हे पाठ कोण आलंय काय, पहिल्यापासून व्हिडिओ बघायचा अगोदर काय करायचं तो,
पहिल्यापासून व्हिडिओ बघ, तेव्हा तुला कळलं की 8 कुठून आणले ते. बरोबर आहे का? जे नव्यात आले ते पहिल्यापासून व्हिडिओ बघा. आधी कन्सेप्ट बघा की ही का कुठून 8 आलंय ते. मी अगोदर सांगितलंय. 8, 8, 8, 8. 8 चोक 32. 8 चोक किती रे बाळांनो? 32. म्हणजे तुम्हाला आकृती बघितली की काय कळलं पाहिजे रे? तर 32 पेक्षा जास्त त्रिकोण येतं. 32 पेक्षा जास्त त्रिकोण येतं ना, असं कळलं पाहिजे. कुठं प्रश्न विचारलाय रे? सिंधुदुर्ग चालक पोलीस भरती 2024 ला. ह्याच वर्षी विचारलाय. कुठे विचारलाय? सिंधुदुर्ग चालक पोलीस भरती 2024 ला. तुला हे 8 कन्सेप्ट माहित पाहिजे ना. हे 8 कुठून आले का ते माहित पाहिजे का नाही? त्याच्यानंतर बघा. आता ह्या पॉइंटवर बघा. मी काय म्हणले? ह्या पॉइंटवर बघा. ही एक बाजू. हे दोघांचं म्हणून ना? हे दोघांचं म्हणून. हे वेगळं मापले 8. हे वेगळं मापले 8. हे वेगळं मापले 8. हे वेगळं मापले आपण 8. आता दोघांचं मिक्स, दोघांचं कॉम्बिनेशन ना. एक बाजू, दोन बाजू, ह्या दोन बाजू आहे का? आणि हे किती ना? 3 बाजू. एक बाजू, दोन बाजू आणि 3 बाजू. एक बाजू, दोन बाजू आणि 3 बाजू. एक त्रिकोण झाला. त्याच्यानंतर बघा. ह्या खाल्ल्या पॉइंटवर बघा. ही एक बाजू आहे का? ही दोन बाजू आहे का? आणि हे किती ना? 3 बाजू. म्हणजे हे एक पॉइंटवर, हे एक पॉइंटवर. 2. बरोबर का? हे पॉइंटर किती? 2 पॉइंट. बघा. मग मी असं लिहू का आता? ह्या पॉइंटरचा 1, ह्या पॉइंटरचा 2, पुन्हा ह्या पॉइंटरचा ही एक बाजू, दोन बाजू, ही 3 बाजू. 3. ह्या पॉइंटरचा एक बाजू, दोन बाजू आणि 3 बाजू. आणि ही दोघं मापली, आता ही दोघं मापली. 4 झालं. आता ह्या पॉइंटवर ही एक बाजू, दोन बाजू, 3 बाजू. ह्या पॉइंटर बघा. एक बाजू, दोन बाजू आणि 3 बाजू. ह्या पॉइंटरचा 1, ह्या पॉइंटरचा 2, ह्या पॉइंटरचा 3, ह्या पॉइंटरचा 4, ह्या पॉइंटरचा 5, ह्या पॉइंटरचा किती ना? 6. 32 अधिक 6. 32 अधिक 6 किती आहे बरं? 38. 32 अधिक 6 किती? 38. 38. 38. पर्याय नंबर 4. पर्याय नंबर किती? 4. कुठे विचारलाय? सिंधुदुर्ग चालक पोलीस भरती 2024 ह्याच वर्षी विचारलाय. किती उत्तर आहे पण 38. चल पुढे सोडवा. तर त्या पुढे सोडवा. कारण मी अगोदर सांगितलंय आपल्या अशा आकृती घ्यायची तर हे पोलीस भरतीच नाही तर सरळ सेवाला एमपीएससी तुमचा कुठला प्रश्न चुकणार नाही. हे एकदा व्हिडिओ बघायचा तुमचा त्रिकोण चौकोनचा कुठला प्रश्न चुकणार नाही. आणि कुणीच लिहू नका आकृती ह्या. ह्याची पीडीएफ फाईल तुम्हाला ऍप्लिकेशन बॅचवर दिसते. ह्याची पीडीएफ फाईल दिसते पण ऍप्लिकेशन बॅचवर दिसणार आहे तुम्हाला ह्याची पीडीएफ फाईल. कुठे दिसणार आहे ऍप्लिकेशन बॅचवर. तर बघा. जी बघा जी विद्यार्थी युट्यूबवर बघणार आहेत काही लेक्चर, जी विद्यार्थी कुठे म्हणतोय मी युट्यूबवर जे बघताय मध्ये हे लेक्चर त्यांनी ह्याच्या पुढला जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल, ह्याच्या पुढला जर व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या गणित बुद्धिमत्तेची ऑनलाईन बॅच काय आहे? मोफत बॅच आहे. हे काय म्हणते पहिली मोफत बॅच आहे गणित बुद्धिमत्ताची. आणि त्यासाठी तुम्हाला युट्यूबचे विद्यार्थी बघणार आहेत का? त्यांनी प्ले स्टोअर जायचं, सचिन गोयकर मॅथ रिजनिंग नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. कुठलं? सचिन गोयकर मॅथ रिजनिंग नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. आणि त्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला 2 ते 3 महिने गणिताची बुद्धिमत्ताची बॅच काय आहे? मोफत आहे. ह्या त्रिकोण चौकोनचा पुढला व्हिडिओ जर बघायचा असेल किंवा संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्ताची बॅच बघायची असेल तर कुठं जायचं म्हणतोय? ऍप्लिकेशनला कुठं जायचंय? सचिन गोयकर मॅथ रिजनिंग नावाचं प्ले स्टोअरला ऍप आहे. ते ऍप डाउनलोड करायचं. गणित व बुद्धिमत्ताची मोफत बॅच आहे. क्लिअर? चला बघा काय प्रश्न होता आपला? चला बघा. त्रिकोण किती ना? ह्यात काय रे? एक कोण त्रिकोण किती? कोण 28, कोण 29, कोण 26, 27. उत्तर शेनके थमसर. उत्तर सांग बाळा तू उत्तर सांग. 27, 28, 29 पर्याय नंबर 1. खरात वैशाली पर्याय नंबर 1. मयुरी एल पॉलवर्ड्स 28 सर. चला बघा आता. बघा ही मला सांगा आधी. किती त्रिकोण किती ना? 8. 8 कुठून आले म्हणू नका कारण काय रे? 1, 2, 3, 4. 4 डबल
8 त्याच्यावर किती बनव 8 कारण अगोदर जे निमित्त आले का ते पहिल्यापासून व्हिडिओ बघा तुम्हाला कळलं 8 कुठून आणले ते त्याच्यानंतर बघा ह्या बॉक्स मध्ये किती बनव 8 ह्या बॉक्स मध्ये किती रन 8 मग जर आपण आकृती बघितली डायग्राम जर बघितली तर काय कळलं पाहिजे ही 8 ही 8 आणि ही 8 8 त्रिक 24 8 त्रिक किती सर 24 पेक्षा जास्त त्रिकोण नाही तर पण किमान 24 च्या आत नाही 24 च्या आतला पर्याय का तिथं कट होणार ना तुम्हाला मी काय म्हणतोय 24 च्या वरच येतं पण 24 च्या आत नाही आता बघा ही वेगळं मापलंय आपण 8 भरलंय ही वेगळं मापलंय 8 भरलंय ही वेगळं मापलंय 8 त्रिकोण भरलेत ना त्याच्यानंतर बघा आता ह्या दोघांचं मिळून मिक्स ह्या दोघांचं मिक्स ह्या पॉइंटर बघा ही एक बाजू हे दोन बाजू आणि हे किती ना तीन बाजू हे किती झालं एक किती झालं पूर्ण ही एक पुन्हा हे खाल्ल्या पॉइंटर बघा ही एक बाजू ही दोन बाजू आणि हे किती ना तीन बाजू किती झालं हे पॉइंटर दोन किती झालं पूर्ण दोन त्याच्या पुढे बघा आता ही दोघं झाली का आता ही दोघं अगोदर ही दोघं मग ह्या पॉइंटर ही एक बाजू ही दोन बाजू आणि हे किती रे तीन बाजू किती झाले रे तीन त्रिकोण किती झालं पूर्ण तीन त्रिकोण आता ह्या पॉइंटर बघा हे वरल्या साईडचं एक आणि ह्या पॉइंटर बघा ह्या साईडचं एक एक बाजू दोन बाजू आणि तीन बाजू म्हणजे ह्या पॉइंटवर किती रे दोन कुठलं हे वरल्या साईडचं एक आणि ह्या साईडचं एक दोन ह्या पॉइंट दोन इथला एक तीन आणि इथला किती ना चार झालं हे झालं किती चार किती झालं पूर्ण चार आणि त्याच्यापुढे बघा हे 24 अधिक 4 24 अधिक 4 झालं किती 28 24 अधिक 4 झालं किती 28 आता त्याच्या पुढे बघा हे दोघांचं मापलं हे दोघांचं मापलं आता तिघाचं मिळून कुठलं बनतोय का बघा मी काय म्हणलंय ही आठ वेगळं मापले परंतु दोघं दोघं मापली आता तिघाचं मिळून एक तिघाचं कुठला बनतोय बघा तिघाचं मिळून एक कुठला बनतोय तर मी असं नाव देऊ का बघा आता ह्याला मी ए नाव देतो बरं ह्याला मी बी नाव देतो ह्याला मी सी नाव देतो काय देतो ना बरं ए बी आणि सी नाव मग असं होतंय बरोबर ही एक बाजू ही दोन बाजू आणि ही तीन बाजू हे तिघाचं एक बनतोय का तिघाचं एक बनतोय का 28 सांगणार आहे बघा मी काय म्हणतो ही एक बाजू ही दोन बाजू आणि हे किती रे तीन बाजू तिघाचं एक बनला म्हणजे तिघाचा एक म्हणून कुठला ए बी आणि सी हे तिघाचा एक 24 आणि 4 28 आणि 1 29 28 आणि 1 29 पर्याय नंबर 2 पर्याय नंबर 2 पर्याय नंबर 2 चला कळलाय प्रश्न ही चलताय पुढला प्रश्न त्याच्या पुढील प्रश्न सोडा चला एकूण त्रिकोण किती पुढे विचारलाय चंद्रपूर पोलीस 2024 ला तो वर्ष विचारलाय चंद्रपूर पोलीस भरती 2024 ला एकूण त्रिकोण किती तर चला सांगा हा तुम्हाला यायला पाहिजे बघा सांगू बघा आता बरं आधी मला ह्या त्रिकोणी सांगा मला ह्या त्रिकोणी सांगा मला अशी आकृती आपण काय करतो रे? शेवटचा अंक सर एक अंक टाका दोन अंक टाका तीन अंक टाका 4 5 6 7 आणि 8 शेवटचा अंक आहे 8 8 ची डबल 16 सर ह्यात किती एकूण 16 त्रिकोण येतं एकूण किती 16 त्रिकोण येतं शरीर खंदारी 36 सर बघू आता ह्यात किती रे 16 हे झालं किती 16 मग बघा हीच आकृती इथं मध्यभागी आहे का बघा आहे का मध्यभागी मग मधल्या आकृती किती रे 16 मधल्या आकृती किती 16 अधिक मग अशीच आकृती अशी मोठी आहे का मोठी आकृती पहा एकाच एक आकृती आहे ना एकाच एक डायग्राम आहे एकाच एक डायग्राम आहे मधल्या आकृतीत ही 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8 ची डबल 16 8 ची डबल करून 16 तसंच या बाहेरच्या आकृतीत किती झाली सेम तसं 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8 ची डबल
16 16 आणि 16 32 16 आणि 16 32. आता ह्या दोघांचा मिक्स कुठला होते का? दोघांचा मिक्स कुठला होईल का? शरदला असं वाटेल बघ आता. दोघांचा मिक्स कुठला होतोय? तुझ्या म्हणे का असं का? ही सर एक धरा, ही दोन बाजू, ही तीन बाजू. काय खाल्लं एक धरा, मग ही 16 कुठून आलं? ते बॉक्स मधून आले 16 कुठून आले रे? बॉक्स मधून आले 16. ही काउंट केलं की आपण त्या खाल्लं काउंट केलं की मग ही 16 कुठून आलं? आतमध्ये एक 8चा बॉक्स आहे, बाहेर एक 8चा बॉक्स आहे. आतल्या 8 मध्ये किती? 16. बाहेरच्या 8 मध्ये किती? 16. 16 आणि 16 32. 16 आणि 16 किती? 32. आणि दोघांचा मिळून कुठला बनल का आता? दोघांचा मिळून कुठला तर बनत नाही. दोघांचा मिळून कुठला बनतोय का? नाही. मग पर्याय नंबर किती? 3. पर्याय नंबर किती? 3. विचारला आहे. चंद्रपूर पोलीस भरती 2024 ला. नीट बघा 8च्या बॉक्स मध्ये दुसरा मोठा बॉक्स आहे. मध्ये 8चा बॉक्स आहे पुन्हा दुसरा एक मोठा बॉक्स आहे. 8चा मधला बॉक्स 16 झालं. बाहेर 4चा बॉक्स 16 झालं. दोघांचं मिळून कुठला प्ले बनत नाही. कुठला प्ले बनत नाही. किती झालं? 32. किती? 32. सध्या पुढं. सध्या पुढं सांगा. मी अगोदरच म्हणतोय तुम्हाला. तुमची त्रिकोण चौकोनची एक बी आकृती राहणार नाही. त्रिकोण चौकोनचा जर ही व्हिडिओ कोणी बघितला तुमचा एक पण प्रश्न चुकणार नाही. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं तर किमान एक तरी मित्राला सांगा ऍप्लिकेशन डाउनलोड करायला. सचिन गोयकर मॅथरिज्ञ नावाचं ऍप्लिकेशन आहे. किमान तुमच्या एक मित्राला तरी ही लिंक शेअर करा. सांगू बघा चला. ह्या बॉक्स मध्ये किती राहिलं? 1 2 3 आणि 4 आणि 4 डबल 8. ह्या बॉक्स मध्ये 8. ह्या बॉक्स मध्ये 8. ह्या बॉक्स मध्ये किती राहिलं? 8. 8 8 8 8 8 चोक 32. 8 चोक किती पडणं? 32. म्हणजे पडणं तुम्हाला जर हे 8ची कन्सेप्ट कळले असेल 8ची कन्सेप्ट जर कळली असेल तर एवढं कळायला पाहिजे सर 8 चोक 32 येतं. 8 चोक किती? 32 येतं. आता 32 पेक्षा जास्त भरणार ना? किमान 32च्या आत पर्याय नसला पाहिजे ना. किमान काय म्हणतो मी? 32च्या आतला पर्याय नसला पाहिजे. 32 पेक्षा जास्त भरणार ना कारण दोघांच्या कॉम्बिनेशनचं भरणार ना. आता बघा पुढं. आता नीट बघा डायग्राम ह्या. आता ही 8 वेगळं मापले आपण, ही 8 वेगळं मापले ना. ह्या दोघांचे मिळून ह्या पॉइंटर सांगा. ही एक बाजू, दोन बाजू आणि तीन बाजू. किती झालं? एक त्रिकोण. त्याच्या खाल्ल्या पॉइंटर बघा. ही एक बाजू, दोन बाजू, असं तीन बाजू. किती झालं? दोन त्रिकोण. किती झालं? ह्या दोघांचं किती? 2. ह्या पॉइंटर बघा. एक बाजू, दोन बाजू आणि तीन बाजू. 3 त्रिकोण. ह्या पॉइंटर बघा. एक बाजू, दोन बाजू आणि तीन बाजू. किती? 4 त्रिकोण. ह्या पॉइंटर 1 2 3 आणि 4. आता बघा. हेच पॉइंटर बघा. हे वर लावला आपण ही एक बाजू, दोन बाजू, तीन बाजूचा. आता हेच पॉइंटर बघा. ह्या साईडचा 1 2 आणि ही तीन बाजूचा. वरला एक खाल्लाय कुठला? एक बाजू, दोन बाजू, तीन बाजूचा. ह्या एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू. हे पॉइंटर झालं की मग 2 त्रिकोण. हे पॉइंटर किती? 2 त्रिकोण. तसं हे पॉइंटर बघा. हे वरला एक मापला आपण. हा आता हेच पॉइंटर बघा. एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू. किती झालं? 2. हे पॉइंटर 2, हे पॉइंटर 2. 4. इथलं किती? 5. इथलं किती? 6. हे झालं किती? कॉम्बिनेशनचं. कॉम्बिनेशनचं झालं किती? 6. कॉम्बिनेशन झालं बरोबर की दोघांचं कॉम्बिनेशन झालं किती? 6. मग 32 आणि 6 किती राहील? 38. 32 आणि 6 किती? 38. आता त्याच्या पुढे बघा. आता मला हे पुसू द्या आता. कुठून आहे सांगतो बघा आता. पहा 38 पर्यंत कळले का? 38 पर्यंत कळले. पहा ह्याच्यात 8 येतं, ह्याच्यात 8 येतं, ह्याच्यात 8 येतं, ह्याच्यात 8 येतं. आता बघा. आता तिघा-तिघाचं म्हणतोय. कुठलं? तिघा-तिघाचं. आता ह्या पाठीमागची डायग्राम बघितली का नाही पोरता? पाठीमागची डायग्राम बघितली ह्याच्या. बघा हे. हे ए, बी आणि सी. ही एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू. हे एबीसीचा वापर बघा आपण आता. तिघाचं म्हणून एबीसी 1, बी, सी. तिघाचं एक तसं मला सांगा आता ह्या चौघातला. ह्या आकृतीत बघा. मी ह्याला इथं नाव देतो पूर्ण आता. इथे ए नाव देतो पूर्ण. इथं काय देतो पूर्ण?
इथं ए नाव देतो पण इथं बी नाव देतो, इथं आला सी नाव देतो. मग ए बी सी होते का बरोबर? तिघाचा मिळून ए बी सी एक, ए बी सी एक. त्याच्यानंतर बघा मी इथं पी नाव देतो, ह्याला क्यू नाव देतो, ह्याला आर नाव देतो. हे ए बी सी चा एक, पुन्हा हे पी क्यू आर चा किती? दोन. पी क्यू आर चा दोन. इथे मी त्याला एस नाव देतो. इथे काय देतो मी? एस नाव देतो. आता बघा हे ए बी पर्यंत एक बाजू, बी ते सी पर्यंत दोन बाजू आणि सी ते ए पर्यंतची एक बाजू. हे झालं एक त्रिकोण ए बी सी चा. त्याच्यानंतर हे पी क्यू आणि आर हे दोन त्रिकोण झाले. ठीक आहे, झालं किती? दोन. साईडला देतो ना. हे ए बी आणि सी चा एक, हे पी क्यू आर चा दोन. आता चौघाचे म्हणून मी काय म्हणलं आता? चौघाचे म्हणून बघा कुठला? ए क्यू आणि एस, ए क्यू आणि एस, ए क्यू आणि किती बाजू? एस. बघा एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू. ए क्यू आणि एस चा, ए क्यू आणि एस चा हे झालं तीन. किती? 32 आणि 8 किती? सॉरी 32 आणि 6 38. 38 आणि 3 किती? 41. 38 आणि 3 किती? 41. पर्याय नंबर 4. पर्याय नंबर किती? 4. कळलंय काही? कोमल घोडके 41 सर. कळलाय प्रश्न ही? खरात वैशाली 41 सर. चालतंय पुढं. मयुरी एल पालवड 40 सर. ही चौघाच मिळून एक होते ना? चौघाच मिळून एक होते का? कुठला? ए क्यू आणि एस चा मिळून, ए क्यू आणि एस चा मिळून. कळलंय का? मयुरी एल पांडे कळलंय का? ए क्यू आणि एस चा मिळून एक होतंय. असं झालं किती? 41. चालतंय पुढं. चालतंय आपण सोडव. एकूण त्रिकोण किती झाले? एकूण त्रिकोण किती? तर सांगू का? चला बघा आता. हे पूर्ण किती? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे, 6 आहे. म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. मग शेवटचा अंक गुणले काय पूर्ण? 2 ना. शेवटचा अंक गुणले 2. मग शेवटचा अंक आहे 6. मग 6 ची दुप्पट 12. सर ह्यात 12 त्रिकोण येतं, ह्यात 12 त्रिकोण येतं. ही 12 आणि हे 12. 12 दुने 24. काही पण नाही कळलं. मी काय म्हणतोय? काय पण नाही कळलं तर काय कळायला पाहिजे? सर हे 12 आणि 12 24 पेक्षा जास्त येतं. 24 पेक्षा जास्त येतं. आता बघा 26, 26. पर्याय नंबर 2 सर. पर्याय नंबर 2 सर. 26. चला बघा चौरे गोरख 26 सर. बघा आता मी काय सांगतोय ते. हे 12 आणि हे 12 एवढं कळलंय का? जर मग कन्सेप्ट कळले असले का? किंवा नाही कळली तर मात्र गेली. शेवटचा अंक आहे 6. 6 चे डबल 12. 6 चे डबल 12. 12 दुने 24. आता बघा हे पॉइंटर बघा पूर्ण. हे पॉइंटर बघा हा. मग हे लहान एक, एक बाजू, दोन बाजू आणि तीन बाजू. आता आडवी रेष आहे का नाही मध्ये? आडवी रेष आहे का नाही मध्ये? मग ते लहानचा एक. आता हेच पॉइंटर बघा. ही मोठा एक, एक बाजू, दोन बाजू आणि तीन बाजू. आता एका पॉइंटवर किती व्हायला पूर्ण? 2. एका पॉइंटवर 2 होणार. त्याच्यानंतर बघा ह्या खाल्ल्या पॉइंटवर बघा. ही एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू. ही लहान एक होणार. त्याच्यानंतर बघा ह्याच पॉइंटवर बघा. हा मोठा एक, एक बाजू, दोन बाजू आणि हे किती रे? तीन बाजू. वरल्या पॉइंटवर 2, खाल्ल्या पॉइंटवर 2. कसं काय? तर बघा हे मध्ये आडवी रेष आली ना. काय बनवली ही? आडवी रेष आहे ना अशी. ही आडवी रेष आहे का नाही? त्याच्यामुळं बघा ह्या आडव्या रेषेमुळे काय होणार? मध्ये आठ रेषेमध्ये काय होणार? एका पॉइंटवर 2 2 होणार. एका पॉइंटवर 2. मग ही 2 आणि ही 2 किती? 4. मग 24 अधिक 4 किती? 24 अधिक 4 किती? 28. 24 आणि 4 किती? 28. मग पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. 26 येणार नाही. मगाच्या आकृतीत ह्या डायग्राम मध्ये फरक आहे. काय फरक आहे?
तर ही आडवी रेषा आली. काय फरक आहे बरं? ही आडवी रेषा आली. कळले का 28 कुठून आणलंय ते? चल त्या पुढला प्रश्न. तर त्या पुढे प्रश्न सोडा. एकूण त्रिकोण किती? एकूण त्रिकोण किती? तर सांगा आता कळलं असलं तर हे कळणारच. आता कळलं असलं तर हे कळणारच. सांगू? खरात वैशाली पर्याय नंबर 3 सर. 56. त्या पुढे सोड, त्या पुढे सोडव. चला बघा आता. 1, 2, 3, 4, 5, 6. शेवटचा अंक 6 आहे. म्हणजे 6 दुने 12. सर ह्यात 12 त्रिकोण येतो. 6 दुने 12. ह्यात 12 येतात. ह्याच्यात 12 येतात. ह्याच्यात 12 येतात. 12 दोन 24, 12 त्रिक 36, 12 चोक 48. 12 चोक. सर हे 48 त्रिकोण झालं. एक किती? 48. आकृती बघितली. डायग्राम बघितली. काय काढायला पाहिजे? सर 48 त्रिकोण येणार. काय काढायला पाहिजे? 48 त्रिकोण पेक्षा जास्त येणार पण कमी येणार नाही. आता बघा. ह्या दोघांचं मिक्सन. ही पहिली वेगळी मापली 12. ही वेगळं मापलं 12. ह्या दोघांचं मिळून ह्या पॉइंटवर ही लहान एक. पण ह्याच पॉइंटवर ही मोठा एक. किती झालं? 2 त्रिकोण. किती झालं बरं? 2 त्रिकोण. लहान एक आणि मोठा एक. ह्या पॉइंटवर एक किती झालं? 2. आता ह्या पॉइंटवर बघा. ही लहान एक. ह्याच पॉइंटवर ही मोठा एक. किती झालं बरं? 2. किती झालं बरं? 2. ह्या पॉइंटवर 2. तसंच ह्या दोघांचं मिक्सर ह्या पॉइंटवर 2. ह्या पॉइंटवर घेणार 2 होणार. तसं ह्या पॉइंटवर 2 होणार. ह्या पण पॉइंटवर घेणार 2. कारण ही लहान एक आणि ही मोठा एक. असं एका पॉइंटवर होणार किती बरं? 2, 2. किती होणार बरं? 2, 2. ही 2, 2, 4, 2, 6, 2, 8, 2, 10, 2, 12. 48 अधिक 12. 48 अधिक 12. किती ना? 60. किती? 60. पर्याय नंबर 1. पर्याय नंबर 1. खरात वैशाली पर्याय नंबर 1. सुजित डोयफोडे पर्याय नंबर 1. सोनाली सोनवणे पर्याय नंबर 1. क्रांती थोरात 60 सर. गीता माळी 60 सर. कोमल घोडके 60 सर. चला त्या पुन्हा प्रश्न सोडा. चला त्या पुन्हा प्रश्न होता. त्याच्या पुढील प्रश्न सोडा. त्याच्या पुढील प्रश्न. कळतंय का? जर तुम्हाला कळत असेल का तर याला थंब करून पाठवा. जर शिकवलेला कळत असेल थंब करून पाठवा सगळेजण एकदा. शिकलेला कळतंय का? शिकलेला कळत असेल थंब करून पाठवा सगळेजण. शिकलेला कळत असेल तर थंब करून पाठवा. तर सांगू का? बघा. बघा हे किती रे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. शेवटचा अंक आहे 8. शेवटचा अंक आहे बरं 8 आहे. 8 ची डबल 16. हे 8 ची डबल 16. सांगा मला. ही 16 आणि 16 किती रे? 32. 16 आणि 16 किती? 32. मला सांगा काही पण नाही कळलं तुम्हाला एवढं पाहिजे सर ह्या 32 पेक्षा जास्त त्रिकोण हे आकृतीत आहे. ह्या डायग्राम मध्ये किती? 32 पेक्षा जास्त त्रिकोण येतं. इथलं 16 आणि हे 16. 16 दुने 32. 16 दुने किती बनव? 32. त्याच्या पुढे बघा आता. त्याच्या पुढे बघा आता. ह्या पॉइंटवर बघा. ही एक लहान. ह्या पॉइंटवर ही मोठा एक. किती झालं? 2 त्रिकोण. किती झालं बनव? 2 त्रिकोण. ह्या पॉइंटवर बघा. ही लहान एक. ह्या पॉइंटवर ही मोठा एक. किती झालं बनव? 2. वरल्या पॉइंटवर 2. खालच्या पॉइंटवर 2. 2 आणि 2 4. 2 आणि 2 किती? 4. 32 आणि 4. 36. 32 आणि 4 36. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर 3. कळतंय पुढं?
सोडा एक प्रश्न. एकूण त्रिकोण किती? एकूण त्रिकोण किती? सांगा एकूण त्रिकोण किती? एकूण त्रिकोण किती? सांगू. बघा इथे किती ना? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 शी डबल 16 सर. ह्यात पण किती ना? 16 सर. ह्यात पण किती? 16 सर. ह्यात पण किती? 16 सर. 16 अधिक 16 अधिक 16 अधिक 16. 16 64. 16 किती बनव? 64 अधिक. आता आपण काय पण नाही कळलं काय पाहिजे रे? सर 64 पेक्षा जास्त मोठा पर्याय घ्या. 64 आतला पर्याय घ्यायचा नाही. 64 आत उत्तर येणार नाही. त्याच्या पुढे बघा. आता ह्या पॉइंटवर किती बनव? बघा हे लहान 1. ह्याच पॉइंटवर हा मोठा 1. किती झालं? 2. म्हणजे एका पॉइंटवर व्हायला किती? 2 किती व्हायला? ह्या पॉइंटवर 2 होणार. ह्या पण पॉइंटवर 2 होणार. ह्या पण पॉइंटवर 2 होणार. ह्याच्या पण पॉइंटवर 2 होणार. ह्या पण पॉइंटवर 2 होणार. आणि ह्या पण पॉइंटवर 2 होणार. लहान एक आणि मोठा एक. मग मला सांगा. हे 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 2 10 आणि 2 12. 10 आणि 2 12. मग 64 अधिक 12. बरोबर आहे का? 2 1 2 3 4 5 आणि 6. 6 पॉईंटचं डबल. 6 दुने 12. 6 दुने 12. मग 64 आणि 12. 4 आणि 2 6. 6 आणि 1 7. 76. किती होणार ना? 76. एका पॉईंटवर 2 होणार ना? एका पॉईंटवर 2 होणार. झाले किती मग? 76 त्रिकोण. किती झालं बरं? 76 त्रिकोण. हितपर्यंत क्लिअर का? हितपर्यंत क्लिअर का? चला आपण काय शिकलो आता 2 पॉईंट शिकलो बघा. काय शिकलं? पहिला त्रिकोणाचा काय शिकलो बरं? जे असं त्रिकोण आहे का असं त्रिकोण ह्याचा अंक टाकायचे आणि बेरीज करायची. अंक टाकायचे आणि बेरीज करायची. हा एक टाइप शिकलो आपण. बरोबर आहे का? आणि नंतर आता काय शिकलो आपण? जे असं जी बॉक्समध्ये त्रिकोण आहे का बॉक्समध्ये त्रिकोण ह्याला इथं शेवटचा अंक गुणले 2. शेवटचा अंक गुणची डबल करायची ना. हे 2 पॉईंट क्लिअर का? हे 2 पॉईंट क्लिअर का? एवढं सांगा मला आधी. आता चला आपल्याला काय पाहिजे पण आता? आता काय पाहिजे आपल्याला? हे दोन्ही ही आकृती आणि पहिली आकृती शिकली का? दोन्हीच्या मिक्स बघायचं आपल्याला. दोन्हीच्या मिक्स बघायचं आपल्याला. तर पहा जर तुम्हाला पूर्ण दोन्ही काय पाहिजे आपल्याला? मिक्स बघायचे ना. तर बघा आता. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं पूर्ण जी पोरं युट्यूब बघणार आहे का युट्यूबवर जी ही लेक्चर तुम्हाला आवडलं आणि जी युट्यूब बघणारे विद्यार्थी आहेत का युट्यूब बघणारी जी विद्यार्थी आहेत का त्यांनी ऍप्लिकेशनला यांचं गणित बुद्धवानची मोफत बॅच आहे. गणित बुद्धवानची फक्त पहिली बॅच मोफत आहे. हा पहिली बॅच मोफत आहे. कोणती बॅच म्हणतो सांगते? सचिन गोयकर. सचिन गोयकर मॅथ रिजनिंग नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. कोणतं? सचिन गोयकर मॅथ रिजनिंग नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला ही बॅच गणित व बुद्धिमत्ता संपूर्ण बॅच मोफत भेटेल. कुठं? ऍप्लिकेशनला. युट्यूब बघणारे विद्यार्थी का त्यांनी जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करायचं आणि तुमच्या मित्राला सांगा. आणि ही ऍप्लिकेशन काय रे मोफत बॅच आहे. हितपर्यंत क्लिअर? चला शेवटचा एक प्रश्न सोडा. शेवटचा एक प्रश्न सोडा आणि थांबवत आपण हे एक शेवट सोडा प्रश्न आणि राहिलेलं त्या पुढल्या लेक्चर मध्ये घेऊ. शेवटचा प्रश्न सोडा चला. काही नाही तर 1 2 3 आणि 4. 4 दुने 8. ह्याच्यात किती राहत? 8. ह्याच्यात किती राहत? 8. ह्याच्यात किती राहत? 8. 8 आणि 8. 16 आणि 8. 24 आणि 8. 8 चोक 32. 8 चोक 32 अधिक 32 अधिक. आता ह्या पॉइंटर बघा. एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू. ह्या पॉइंटर एक. हे दोघांचं मिक्स हा. ह्या पॉइंटवर एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू. किती झाली? 2. हे दोघांचं मिळून बघा. ह्या पॉइंटवर एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू. 3. ह्याच पॉइंटवर ह्या साईडचा एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू. आता ह्या पॉइंटर बघा. ही एक बाजू, दोन बाजू आणि हे तीन बाजू. आता ह्याच पॉइंटर बघा.
खालच्या साईडचा एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू. आता हे पॉइंटर बघा. एक, दोन आणि तीन. हे पॉइंटर बघा. ही एक बाजू, दोन बाजू आणि तीन बाजू. किती झालं? हे पॉइंटर एक, हे पॉइंटर दोन, हे पॉइंटर तीन, हे पॉइंटर चार. आणि मधलं किती? चार. चार आणि चार, 8. 4 आणि 4, 8. हे क्लिअर का? 4 आणि 4 झालं बरोबर किती? 8. त्याच्यानंतर बघा आता. मी याला असं नाव देतो. ह्याला ए नाव देतो पूर्ण. ह्याला बी नाव देतो. ह्याला सी नाव देतो. ह्याला डी नाव देतो. त्याला काय देतो? ए बी सी डी असे नाव द्यायचं. आता बघा आपण. तिघाची म्हणून बघा. ए बी आणि सी. ही एक बाजू, दोन बाजू आणि तीन बाजू. ही एक आकृती, ही एक आकृती, ही एक आकृती. तिघाची म्हणून ए बी सी ची एक. ए बी सी ची एक. त्याच्यानंतर बी सी आणि डी ची. बी सी आणि डी. कुठलं? ही एक बाजू, ही दोन बाजू आणि ही तीन बाजू. दोन. त्याच्यानंतर ए बी आणि डी. ए बी आणि डी. तीन. त्याच्यानंतर ए सी आणि डी. ए सी आणि डी. दिसतंय? ए सी आणि डी. हे किती झालं? 4. किती? 32 आणि 8. 40 आणि 4. 44. 40 आणि 4, 44. पर्याय नंबर 3. पर्याय नंबर किती? 3. कळले का? दोन टाईप कळले का चांगलं? क्लिअर? थांबायचं.